मित्रांनो, मागच्या 8 नोव्हेंबरला डिजिटल गोल्डबद्दल सेबीने सर्वांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. काय आहे हे प्रकरण आणि का दिलाय हा इशारा? एक सामान्य नागरिक म्हणून देखील तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ. तर मित्रांनो, सेबीने असं सांगितलेलं आहे की जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती लोक सध्या खूप हिरिरीने गोल्ड खरेदी करतायत डिजिटल फॉर्मॅटमध्ये, जसं की हे प्लॅटफॉर्म्स कोणते आहेत, तर हे आहेत फोनपे, गुगल पे, पेटीएम, जार, गुल्लक. तर हे जे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, या प्लॅटफॉर्मवरती इझिली तुम्ही गोल्ड खरेदी करू शकता डिजिटल फॉर्मॅटमध्ये. तरुण पिढी तर खूप अग्रेसर आहे जार आणि गुल्लक या माध्यमातून आपलं गोल्ड खरेदी करण्यासाठी. कारणही तसंच आहे, अगदी सहज 10 रुपयापासून सुद्धा तुम्ही गोल्ड या ठिकाणी खरेदी करू शकता, असा या सगळ्या प्लॅटफॉर्मचा दावा आहे. तर मग आता सेबीने इशारा का दिला? तर सेबीने असं सांगितलेलं आहे की हे सगळे प्लॅटफॉर्म्स सेबीच्या निगराणीखाली येत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा की जर उद्या या सगळ्या प्लॅटफॉर्म्सने आपले गुंतवलेले पैसे गुंतवणूकदाराचे परत देण्यासाठी जर असमर्थता दर्शवली तर सेबी या ठिकाणी काही करू शकणार नाही, असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. आणि म्हणून मग अशा वेळी आपण सावध असलं पाहिजे आणि मग अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणूक करताना काय धोका आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, या प्लॅटफॉर्मच्या ऐवजी तुम्ही कुठे गुंतवणूक करू शकता डिजिटल फॉर्मॅटमध्ये ते सुद्धा या ठिकाणी सेबीने सांगितलेलं आहे आणि ते आहे गोल्ड ETF, जे म्युच्युअल फंडातर्फेच विकले जातात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स हा एक नवीन प्रकार तुमच्यासाठी आहे, किंवा एक्सचेंज ट्रेडेड डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स. या सगळ्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता आणि हे शेवटचे जे 3 मी तुम्हाला सांगितले तर ते सेबीच्या अंडर येतात, त्यामुळं त्याच्यात कुठलाही धोका नाहीये. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की हे जे डिजिटल प्लॅटफॉर्ममधून गोल्ड खरेदी केलं जातं त्याला टॅक्स लागतो आणि हा टॅक्स बहुतेक गुंतवणुकीच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळी गुंतवणूक करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि कुठलीही गुंतवणूक करताना योग्य तो अभ्यास करूनच गुंतवणूक केली पाहिजे.